शिवसेनेच्या शेतकरी परिषदेवर आपल्या राज्यावर निवडणूक झाली. आपल्यावरती आपले काय निर्णय आहेत? तसं शेतकरी हा जो काही विषय आहे, आम्ही ज्या दिवशीपासून सार्वजनिक जीवनात कळते झाल्या तेव्हापासून शेतकरी हा विषय आमच्या जिव्हाळ्याचाही आहे. शेतकरी संघटनेपासून सुरुवात करून ते आजपर्यंत जी काही आमची सामाजिक राजकीय वाटचाल राहिलेली आहे ती शेतकरी प्रश्नाभोवती राहिलेली आहे. मग शेतकरी संघटनेमध्ये महाराष्ट्राचा 2दा अध्यक्ष होण्याचा मान मला वाटते शेतकरी संघटनेच्या संपूर्ण कालखंडामध्ये मला एकट्यालाच मिळाला. पवार साहेबाच्याही किसान आघाडीचा मी जवळपास 20 वर्ष अध्यक्षच होतो, महाराष्ट्राचाच अध्यक्ष होतो. म्हणजे सर्वसाधारण राज्यातल्या किंवा देशभरातल्या शेतकरी प्रश्नांच्या अवतीभोवती आमचे कार्य राहिलेलं आहे. शेतकऱ्याच्या प्रश्नाला वेगवेगळ्या माध्यमातून आंदोलन, चळवळी, ऐरणीवर आणणे, सरकारी दरबारी मांडणे, सरकार मायबापाच्या लक्षात आणून देणे, या वेगवेगळ्या माध्यमातून हा आमचा प्रवास राहिलेला आहे. 29 मार्चला आपल्या लोहा येथे जे आमच्या राज्यभरातल्या MRS, BRS आणि आमच्या सर्व जुन्या सगळ्या सहकार्यांच्या एक मताने आदरणीय या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्या सोबत शिवसेना प्रवाहामध्ये काम करण्याचा निर्णय झाला आणि एक मोठं हजारो कार्यकर्ते जमून आम्ही त्याच्यामध्ये त्या प्रवाहामध्ये शिवसेनेसोबत आम्ही सामीलही झालो. आणि त्याही वेळी बोलताना, मार्गदर्शन करताना माननीय एकनाथराव शिंदे म्हटले होते की अण्णा, तुम्ही शेतकरी चळवळीतले महाराष्ट्रातले ज्येष्ठ नेते आणि अनुभवी नेते आहात आणि शेतकऱ्याच्या, कष्टकऱ्याच्या प्रश्नाची अत्यंत चांगली माहिती, चांगल्या जाणीवा आणि तुमचा अनुभव मोठा आहे. आमची इच्छा आहे की तुम्ही आमच्या पक्षामध्ये महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या प्रश्नाविषयी त्या आघाडीचं तुम्ही कंधार लोह्यापुरतं मर्यादित न राहता राज्याचं नेतृत्व करावं आणि त्यांच्या न्याय हक्कासाठी तुम्ही प्रयत्न करावेत राज्यातल्या शेतकऱ्यासाठी, असं त्यांनी त्यांच्या भाषणातही सांगितलं होतं. पण नंतरच्या काळामध्ये शिवसेना पक्षाने जी काही शेतकरी म्हणजे शिवसेना शेतकरी परिषद ही एक आघाडी तयार केलेली आहे, फ्रंट तयार केलेली आहे आणि ती घटनात्मक आहे. त्या परिषदेला स्वतंत्रपणे नियुक्त्या करता येतात, राज्यभर पद देता येतात. त्याच्यानंतर तुम्हाला सभा संमेलन, अधिवेशन घेता येतात. तुम्हाला अधिवेशनामध्ये शेतकऱ्याच्या कळीचे प्रश्न असतील, तत्कालिक प्रश्न असतील किंवा मूलभूत प्रश्न असतील शेतकरी समाजाचे, त्या बाबतीत तुम्हाला ठराव करता येते आणि ते सरकारच्या माध्यमापर्यंत किंवा सरकार मायबापापर्यंत पोहोचता येते. खर तर चळवळी आंदोलनानंतर हा दुसरा टप्पा आहे. कुठल्याही एखाद्या समाजाचं, शेतकरी समाजाचे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न रस्त्यावर उतरून सरकार मायबापाच्या लक्षात आणून देण्याचा हा एक भाग आहे. त्याला आपण चळवळी, आंदोलन, उपोषण, मोर्चे असं मानतो. आणि हे प्रश्न सोडवणारं जे काही मायबाप सरकार असते ते माध्यम तेच असते. पण शिवसेनेसोबत किंवा एकनाथराव शिंदे सोबत जाण्याचा हेतू एक आहे की अलीकडच्या काळात थोड्या चळवळी क्षीण होत चालल्यात, पण थेट शेतकऱ्याचे, आपण ज्या समाजाविषयी आयुष्यभर काम करतोय त्या समाजाचे थेट प्रश्न सरकारापर्यंत पोहोचविण्याचं किंवा सरकारमध्ये या प्रश्नाचा संवाद असण्याचं हे माध्यम आहे.
हा दुसरा भाग आहे. आणि सरकार मायबापासोबत संवाद शिवसेना शेतकरी परिषदेच्या वतीनं असावा. म्हणजे असं खाणं आणि असं थोडं लांबून त्या प्रश्नाकडे गांभीर्यानं बघण्याचाही दृष्टिकोन असतो. आपल्या सरकारासोबत असलेली जी काही शाखा आहे, फ्रंट आहे, त्या प्रश्नाकडे गांभीर्याने बघण्याचा दृष्टिकोन असतो. या संघटनेचा आमचा हेतू तोच आहे की सरकारासोबत संवाद ठेवून जे काही प्रश्न आहेत, जे सुटण्यासारखे प्रश्न आहेत, तत्कालिक प्रश्न आहेत, ते मार्गी लावता यावे. जे मूलभूत प्रश्न आहेत त्याच्या बाबतीत त्यांच्यासोबत चर्चा करता यावी, त्याच्यातून मार्ग काढता यावेत. या हेतूने या विभागाची स्थापना आहे. आणि आमच्या पक्षाचे नेते एकनाथरावजी शिंदे यांनी एकूण आमच्या संपूर्ण पार्श्वभूमी, कार्यकाळ, अनुभव या सगळ्याचा विचार करून ही जबाबदारी महाराष्ट्राची माझ्यावर दिलेली आहे. आणि ती मी मोठ्या मनाने, कारण आमचं जीवन जगण्याची प्रेरणाच मुळात शेतकरी समाज किंवा शेतकरी समाजाचे, कष्टकरी समाजाचे विषय हाच आहे. या माध्यमातून आम्हालाही असं वाटते की एक चांगला रस्ता किंवा चांगलं माध्यम भविष्यामध्ये प्रश्न समजून घेण्याला, प्रश्न जे काही त्यांच्या शक्ती ताकदी आवाक्यात असतील ते सोडवायला कमी कष्टामध्ये मदत होईल, या हेतूने आम्ही हे स्वीकारलेलं आहे. माझ्या सर्व राज्यभरातल्या सहकार्यांनी या बाबतीतलं मला चांगलं झालं अभिनंदनही केलेलं आहे. निश्चितपणे या दिवाळीपर्यंत आम्ही सगळ्या जिल्ह्यामध्ये जे काही छोट्या मोठ्या चळवळी आहेत, संघटना आहेत, त्यांचे नेते आहेत, त्यांना जोडून घेऊन साधारण ऑक्टोबरच्या दरम्यान एक मोठी परिषद, शेतकऱ्याची परिषद घेऊन आम्ही जे काही शेतकऱ्याच्या अडचणीचे विषय आहेत त्याचे ठराव तयार करू आणि ते सरकारापर्यंत पोहोचविण्याचं काम करू. पहिला टप्पा आमचा असा आहे.